नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता टॅरिफचा ताण जसा कमी होऊ लागलाय तसं अमेरिकेतली मार्केटसुद्धा तेजीत येऊ लागली आहे. काल तर आधी 2 दिवस असं होत होतं की तेजी कमी होत होती. काल पूर्णपणे मार्केटमध्ये त्यांच्या मार्केट उघडल्यापासून संपेपर्यंत तेजी होती. टेक शेअर्स तेजीत होते. फक्त प्रॉक्टर गॅम्बल, पेप्सिको यांनी फोरकास्ट कमी केला आणि त्याचप्रमाणे चिपोटिक, मेक्सिकन ग्रिल, अमेरिकन एअरलाईन यांनी पण त्यांचं पुढच्या क्वार्टरचं फोरकास्ट कमी केलं. हॅसब्रो आणि सर्व्हिस नाव या 2 कंपन्या मात्र रिझल्ट नंतर वाढल्या. हॅसब्रो ही गेमिंगमधली कंपनी आहे आणि टॉय मेकर्स शेअर्ससुद्धा वाढले त्यांच्याकडे. सर्व्हिस नाव ही AI प्लॅटफॉर्म आहे, AI मधली कंपनी आहे. मार्चमध्ये ड्युरेबल गुड्सचा डेटा त्यांचा चांगला आला, अपेक्षेपेक्षा डेटा चांगला आला आणि आपण त्यांचे जे मॅग्निफिसंट 7 शेअर्स म्हणतो की अल्फाबेट, टेस्ला, ॲमेझॉन हे सगळे त्या ग्रुपमधले सातीच्या साती शेअर तेजीत होते. NMDC ही इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या दोन्ही ठिकाणी कुकिंग कोलच्या ॲसेट्स काही मिळत आहेत का, ॲक्विजिशन करता येईल का याकडे लक्ष देते आहे. रोझारी बायो क्षमता विस्तार करणार आहे. सायंटनी ग्रोथ गायडन्स दिलेला नाही. चीन म्हणतंय की पहिल्यांदा अमेरिका टॅरिफ रद्द करू दे, त्याशिवाय बोलणी होणार नाही. म्हणजे एका बाजूनी अमेरिका सांगते की 2-3 आठवड्यामध्ये आम्ही चीनबरोबर डील करू आणि एका बाजूनी चीन सांगताय की टॅरिफ बंद केल्याशिवाय अमेरिकेबरोबर बोलणी करणं शक्य नाही. म्हणजे आपण मराठीत म्हणतो तसं एकाचा पायपूस एकाच्या पायात नाही. उलट सुलट वार्ता अमेरिका, चीन यांच्या बाबतीत होत आहेत. पण भारताबरोबरचं ट्रेड डील मात्र पूर्ण होत आहे. आत्ता जो पहलगाम इथे हल्ला झाला प्रवासी लोकांवर, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर टुरिस्ट कमी होऊ शकतात. आता लोक जायला घाबरतील काही दिवस. थोडंसं वातावरण निवळलं, हळूहळू ट्रॅव्हल्सवाल्यांनी रिपोर्ट द्यायला सुरुवात केली की नीट लोक परत येत आहेत, तर त्यावेळेला हळूहळू टुरिस्ट जायला सुरुवात होईल. पण काही दिवस टुरिस्टची संख्या कमी होईल. आत्ता एअरलाईन्सला सांगितलं आहे की तुम्ही रेट कमी करा, जास्ती फ्लाईट सोडा किंवा लोकांकडून कसलेही कॅन्सलेशनचे याचे किंवा त्यांची हे बदलण्याचे, ट्रॅव्हल बदलण्याचे हे जे चार्जेस घेतात ते घेऊ नका. तर त्यांच्या थोड्या मार्जिन्सवर किंवा प्रॉफिट्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हॉटेल्समधली जी कॅन्सलेशन्स होतात अशा काही घटनेनंतर, त्यामुळे हॉटेलच्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे की त्या भागामध्ये ज्यांची हॉटेल्स आहेत तर त्यांना कॅन्सलेशन दिसू शकेल. कारण 11 सप्टेंबरला खूप वर्षापूर्वी साधारण वर्ल्ड वॉर जे झालं होतं त्याच्यामध्ये सगळी हॉटेल्स बंद पडली होती. कॅन्सलेशन फार मोठ्या प्रमाणावर झालं होतं. 7 सप्टेंबरला झालं होतं ते. तर तसा परिणाम आत्ताही होऊ शकतो. त्यामुळे इंडिगो म्हणा किंवा एअरलाईन्सचे शेअर म्हणा हे
1-2 दिवस मंदीत राहू शकतात किंवा हॉटेलच्या शेअरवर काही प्रमाणात तुम्हाला परिणाम दिसू शकेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 8,251 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 535 कोटीची. पण हा परिणाम कालच्या एक्सपायरीचाही असू शकतो. तांदळाचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिनही कमी झालं, रेव्हेन्यू मात्र वाढलं. श्रीराम हाऊसिंग फायनान्स यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. आयईएक्सचा पण रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन मात्र अगदी स्लाइटली कमी झालंय. गेल्या वेळेला 86.2 होतं, ते आता 85.3 आहे. सायंटचं प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन वाढलंय, 14 रुपये डिव्हिडंड दिलाय. ऑपरेटिंग परफॉर्मन्स चांगला असल्यामुळं मार्जिन वाढलाय. लोढाचा रिझल्ट चांगला आलाय, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय. आवास फायनान्शियल यांचं प्रॉफिट वाढलंय, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलंय आणि NPA ग्रॉस आणि नेट दोन्हीही कमी झालंय. SBI कार्डचं प्रॉफिट कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय, पण SBI कार्डचं मात्र ग्रॉस NPA कमी झाले आणि नेट NPA वाढले. एम्फोसिसचं प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन फ्लॅट राहिलंय 15.3 वर आणि एम्फोसिसनी म्हणजे MPHASIS त्यांनी 57 रुपये डिव्हिडंड दिला. पॉवर ग्रीड मध्य प्रदेशामध्ये 85 मेगावॅट सोलर PV पॉवर प्लांट याच्यात कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. रिट्स RITES किंवा कोणी राईट्स म्हणतं, महानदी कोलफिल्डकडून 28 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कंटेनर कॉर्प, रेल्वे, पेट्रोलियम मंत्रालय आणि गेल यांच्याबरोबर LNG इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वेगवेगळे टर्मिनल डेव्हलप करण्यासाठी त्यांनी MOU साईन केलं आहे. BHEL भोपाळ युनिटला लागलेल्या आगीत कोणतंही नुकसान झालेलं नाही, वित्तहानी नाही किंवा मनुष्यहानी नाही. त्यांनी जिथे त्यांचं स्क्रॅप टाकलं होतं त्याला आग लागली होती. PB फिनटेक, PB हेल्थकेअर या युनिटमध्ये 535 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. तर आता आपण कोणते शेअर तेजीत, कोणते शेअर मंदीत राहतील हे बघूया. फेब्रुवारीचा डेटा सगळ्या टेलिकॉम कंपन्यांचा आलाय. नेहमीप्रमाणे भारती एअरटेलचे ग्राहक वाढले, जिओचे ग्राहक वाढले, पण व्होडाफोन आयडियाचे ग्राहक कमी झाले आहेत. एक गोष्ट आहे, भारती एअरटेलने जो स्पेक्ट्रम घेतला अडाणीकडून, तर आता भारती एअरटेल सरकारला सांगताय की आमचे स्पेक्ट्रम ड्यूज जे आहेत ते तुम्ही इक्विटी घेऊन कन्व्हर्ट करा. काल तुम्ही ही बातमी पाहिली असेल. सरकारने सुद्धा सांगितलं आहे की केस टू केस आम्ही या गोष्टीचा विचार करू. म्हणजे तुम्ही बघितलं असेल पूर्वीसुद्धा की सरकारला मोनोपोली नको आहे टेलिकॉम क्षेत्रामध्ये. त्यामुळं सरकारने व्होडाफोन आयडिया बंद होऊ नये, तिथल्या कामगार बेकार होऊ नयेत म्हणून प्रयत्न केला आणि त्यांचे जे सगळे ड्यूज होते ते ड्यूज
इक्विटीमध्ये कन्व्हर्ट केले. त्यामुळे व्होडाफोन आयडियाची केस वेगळी आहे आणि भारती एअरटेलची केस वेगळी आहे. त्यामुळं त्यांचे इक्विटीमध्ये कन्व्हर्ट केले म्हणून एअरटेल पण आता मागताय की आमचे पण इक्विटीमध्ये कन्व्हर्ट करा. म्हणून सरकारने सांगितलं आहे की केस टू केस या गोष्टीचा विचार केला जाईल. पण बघायचं की माझ्याही पोळीवर तूप फोडलं जात आहे का, अशापैकी हा प्रकार आहे. आता तेजीत कुठले शेअर राहत आहेत ते आपण बघूया. प्रत्येक रिझल्ट प्रमाणे वाटतंय तसे शेअर दिले. अमेरिकेमध्ये आज टेक शेअर्स तेजीत होते. आपल्याकडे थोडंसं कालपासून बदललंय की बँक निफ्टी डाऊन गेला आणि टेक्नॉलॉजी शेअर्स, फार्मा आणि FMCG काल चालत होते. आज काय होत आहे बघावं लागेल. तेजीमध्ये ॲस्ट्रल, मॅक्स हेल्थ, ॲक्सिस बँक, SBI लाईफ, BELचा 94% टर्नओव्हर झाला, 94% रोल ओव्हर झाला. HAL, गोदरेज ॲग्रोवेट, महिंद्रा लाईफ, SBI लाईफ, आरती इंडस्ट्रीज, अपोलो टायर, सन फार्मा, लॉइड इंजिनिअरिंग, त्यांचा आज एक्स डेट आहे राईट्स इश्यूची, म्हणून लॉइड्स इंजिनिअरिंग दिलाय. 70 रुपये 71 रुपये भाव आहे. आणि काहीतरी मी माझ्या ब्लॉगमध्येही दिलं होतं, जुन्या 2-4 दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्येही दिलं होतं, काहीतरी 32 रुपयाला राईट्स देणार आहेत. सन फार्मा, टेक महिंद्रा, प्रेस्टीज, CDSL, सिप्ला, BDL, मिश्र धातू, जगनसोपाल हा फार्मा शेअर आहे, NMDC, GMR, SBI कार्डमध्ये सुद्धा 94% रोल ओव्हर आहे. AU स्मॉल फायनान्स बँक, SBI कार्ड तेजीत राहण्याची शक्यता आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, अपार इंडस्ट्री बरेच दिवस चालत नव्हता, काल अपार इंडस्ट्रीमध्ये 300-350 रुपयाची मूग दिसली. कंटेनर कॉर्पोरेशन, हिरो मोटो, श्रीलंकेमध्ये ते 4 मोटरसायकल लॉन्च करणार आहे. BEML, IEX, अल्ट्राटेक सिमेंट, काल सिमेंटचे शेअर तेजीत होते. त्रिवेणी इंजिनिअरिंग, काल शेअर जवळजवळ 40 रुपये वाढला होता. UPL, JK टायर, NHPC, अडाणी ग्रीन आणि पेटीएमनी काल 900ची लेव्हल पार केलेली आहे. तर मंदीमध्ये सायंट, कारण सायंटनी गायडन्स दिला नाही म्हणून लोढा आणि इंडिगो. खरं तर इंडिगो तेजीत राहतो कायम, कारण इंडिगोला कॉम्पिटिशन नाही आणि क्रूडचा भावही कमी होतोय. पण आत्ता या पहलगामच्या घटनेमुळे इंडिगोची कॅन्सलेशन्स होतील, तर थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे. किंवा ज्या फ्लाईट सोडल्या आहेत काश्मीरसाठी त्याला कमी चार्जेस लावली गेली आहे, तर अगदी थोडासा परिणाम होऊ शकतो म्हणून शेअर दिला. किंवा इंडियन हॉटेल, ITC हॉटेल, तर त्यांची तिथे हॉटेल्स असतील तर त्यांचंही कॅन्सलेशन होऊ शकतं. तर अशा शेअरकडे हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.